गांधीनगर इथल्या कैलास गोवालदास कट्यार या व्यापाऱ्यावर 9 एप्रिल रोजी 4 ते 5 जणांनी जीवघेणा हल्ला केला होता। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती। या घटनेतील मुख्य सूत्रधार विशाल पहुजाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं शुक्रवारी रात्री ताब्यात घेतलं। न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। करवीर तालुक्यातील गांधीनगरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय। 9 एप्रिल रोजी कैलास कट्यार नामक व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून अक्षय चावला, प्रशांत उर्फ बाल्या मिसाळ यांच्यासह 5 ते 6 जणांनी जीवघेणा हल्ला केला होता। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती। गंभीर कैलास कट्यार यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले। दरम्यान गोवालदास कट्यार यांनी अक्षय चावला, बाल्या मिसाळसह 5 ते 6 जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। दरम्यान गांधीनगरमध्ये विशाल पहुजा यानं यापूर्वी सुद्धा कट्यार कुटुंबियांवर दबाव आणला होता। हल्ला करणारे आपले कार्यकर्ते असून त्यांच्या विरोधात तक्रार देऊ नये असं विशाल पहुजानं बजावलं होतं। 4 दिवसांपूर्वी पोलिसांनी या हल्ल्यातील संशयित वेदांग पोवार, मयूर सोळंकी, साहिल कांबळे या तिघांना अटक केली होती। त्यांच्याकडून विशाल पहुजा याचं नाव निष्पन्न झाल्यानं पोलीस पहुजाचा शोध घेत होते। यासाठी पोलिसांनी विशाल पहुजाचं हॉटेल सील केलं होतं। शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशाल पहुजाचा ठाव ठिकाणा समजला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।